नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ज्ञानेश्वर नगर येथील नाना पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. त्यांच्या विनंतीनंतर आमदार संजय केळकर यांनी हस्तक्षेप करून आरोग्य केंद्रासाठी अन्यत्र जागा शोधण्याचे निर्देश दिले. पार्क सुसज्ज करण्यासाठी अधिक निधी देण्याची मागणी देखील त्यांनी केली. तसंच SRA प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्यांवर देखील यावेळी साधक-बाधक चर्चा झाली. काही विकासकांनी पैसे घेऊनही घरं न दिल्याच्या तक्रारी या निमित्ताने समोर आल्या आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देखील आमदार संजय केळकर यांनी दिलं आहे. ज्ञानेश्वर नगर म्हणून भाग आहे, त्या भागामधले लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील पूर्वी केलं होतं, पण तरी देखील त्याला न जुमानता त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला जातो. आता दवाखाना हे एखाद्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये करणं हे योग्य नाही. त्या ठिकाणी उलट अधिक चांगल्या स्थितीमध्ये निधी देऊन महापालिकेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा लहान मुलांकरता खेळण्याची जी वस्तू आहे त्या ठेवणं, नाना नानी पार्क जपणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे तो आग्रह या सगळ्या नागरिकांचा आहे, तिथल्या रहिवाशांचा आहे. मी ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की अजिबात त्या ठिकाणी कुठलंही दुसरं काही होता कामा नये. त्या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याकरता आणि नानी पार्कच तिथे झाला पाहिजे, त्याच्याकरता आपण निधीची योजना करा. आणि मी देखील त्या ठिकाणी त्या भागाला भेट देणार आहे. कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रिक्षा, जीप आणि कारमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. अनेक वाहन चालक वेगाने वाहन चालवून नियमांचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंब्रा, शहापूर आदी भागात ही समस्या गंभीर आहे. सार्वजनिक वाहतूक अपुरी असल्याने नागरिकांना शेअर रिक्षांचा वापर करावा लागतो. प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी ती अपुरी असल्याचं चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज बाळकुम अग्निशमन येथे या सप्ताहाचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपलोळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थित करण्यात आला. तसंच कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी, त्याचप्रमाणे नगरसेवक श्री संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये 900 खाटांचं अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं असून इमारतीचं काम पूर्ण झालं आहे. मात्र रुग्णालय सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली 8 मेगावॅट वीज जोडणी अद्याप प्रलंबित आहे. ऐरोली येथून भूमिगत विद्युत वाहिनी त्यासाठी टाकावे लागणार असल्याने लोकार्पणाला आणखी 3 ते 4 महिने लागू शकतात. या रुग्णालयामध्ये 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला रुग्णालय आणि 200 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय असणार आहे. येथे कॅथलॅब, युरोलॉजी, त्याचप्रमाणे ऑन्कोलॉजी, डायलिसिस, MRI, CT स्कॅन यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. तसंच ICU, NICU, केमोथेरपी, रेडिएशन थेरपीसारख्या विविध अत्याधुनिक उपचार देखील या ठिकाणी मिळणार आहेत. रुग्णालयामध्ये हेलिपॅड, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहाचा देखील समावेश असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे संपूर्ण रुग्णालय साकारण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेंद्रजी उपाध्याय यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा
श्री सुरेंद्रजी उपाध्याय यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आगरी सेना प्रमुख माननीय राजारामजी साळवी साहेबांना वाढदिवसानिमित्त आगरी सेना नेते आणि कामगार एकतेचे कार्याध्यक्ष श्री प्रदीप साळवी आणि युवा आगरी सेना प्रमुख श्री राहुल साळवी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा आगरी सेना प्रमुख माननीय श्री राजारामजी साळवी साहेबांना श्री प्रदीप साळवी आणि श्री राहुल साळवी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। आगरी सेना प्रमुख माननीय राजारामजी साळवी साहेबांना वाढदिवसानिमित्त आगरी सेना नेते आणि कामगार एकतेचे कार्याध्यक्ष श्री प्रदीप साळवी आणि युवा आगरी सेना प्रमुख श्री राहुल साळवी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा आगरी सेना प्रमुख माननीय श्री राजारामजी साळवी साहेबांना श्री प्रदीप साळवी आणि श्री राहुल साळवी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेंद्रजी उपाध्याय यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री सुरेंद्रजी उपाध्याय यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाण्यातील सिडको ते कळवा पूल परिसरातील खाडीमध्ये गेल्या 50 वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आमदार श्री संजय केळकर यांनी मेरीटाईम अधिकाऱ्यांसोबत नुकतीच पाहणी करून उपाययोजनांवर चर्चा केली। खाडीतील गाळ साचल्याने तिची रुंदी कमी झाली असून भरतीच्या वेळेस दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येतं, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे। गाळ काढण्यासोबतच संरक्षक भिंत उभारणं आणि परिसराचं सुशोभीकरण करण्याचा देखील प्रस्ताव आहे। अधिकाऱ्यांनी या कामांसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली आहे। ही जी खाडी आहे, ही खाडी ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे, कारण खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे। त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे। आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं। या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता।
तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल आणि भरती ओटीच्या वेळेला ओटीला ह्या बघा ना, आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही तो धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. यंदा या रॅलीचं 3रं वर्ष होतं. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेतला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस या रॅलीत सहभागी झाले. भाजपच्या खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्ट नाका, संविधान चौक असं मार्गक्रमण करत ही रॅली संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी ठाण्यामध्ये संविधान या रॅली आम्ही आयोजित करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अनेक शतकं पुढच्या काळामध्ये टिकणारा विचार आहे. त्यांनी दिलेलं संविधान जे आहे ते जगामधलं क्रमांक 1चं संविधान आहे की ज्याच्यामुळे या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद मिळाली आहे, त्याचा हक्क मिळाला आहे आणि न्याय मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही या देशावर आणि या देशातल्या जनतेवर उपकार केलेले आहेत ते कुठल्याही याने भरून करता येणार नाहीत. एवढं मोठं असं काम संविधानाचे ते शिल्पकार आहेत, एवढं मोठं काम त्यांनी केलं आहे आणि त्यांचा गौरव हा खरा म्हणजे आपल्या मनामध्ये हृदयामध्ये 365 दिवस आहेच, पण ह्या निमित्ताने या रॅलीच्या निमित्ताने देखील एक आनंदाचा उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मरण या रॅलीच्या माध्यमातून होतं. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांच्या वतीने परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता त्याचप्रमाणे वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी मोटर परिवहन विभागाच्या वतीने रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळेच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता वाचता येणं बंधनकारक राहील असं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाणे शहरातील उद्योजक श्री सुरेंद्र उपाध्याय यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. श्री सुरेंद्र उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
सायंकाळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप करण्यात आलं. आज सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत तसंच माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक नारायण पवार तसंच सर्व पक्षीय कार्यकर्ते, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, हेरिटेज मोटरचे स्टाफ आणि इतरही मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले 30-32 वर्षाचा माझा आणि त्याचा एकत्र प्रवास आहे. आम्ही मित्र होतो त्यावेळेसपासून आणि त्याच्या कठीण परिस्थितीतनं जो तो उभरला आहे ते मी बघितलं आहे. तो जेव्हा खोपटमध्ये राहायचा आणि असा एक त्याचं ऑफिसही बाहेर होतं, जिना चढून आम्ही वरती त्या 10x6च्या ऑफिसमध्ये जायचो आणि तिथनं जे त्यांनी मेहनत आणि ॲम्बिशन याच्या जोरावर आज तो या मुकामावर पोचला आहे, त्याबद्दल मी खरंच खूप समाधानी आहे. आणि कठीण परिस्थितीतनं कसं उभं राहायचं ते कोणाला शिकायचं असेल तर ते सुरेंद्रकडनं त्यांनी शिकावं. आमची एवढ्या वर्षाच्या मैत्रीमध्ये कधीही एक मिनिटाचंही भांडण नाही, कटुता नाही, कधीच काही नाही. आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम करतोय. तो आमच्या महाराष्ट्राचा पदाधिकारी आहे आणि ज्या पद्धतीने तो राष्ट्रवादीचं काम या ठाणे शहरात करतो ती खऱ्या अर्थाने मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की जर खरा कार्यकर्ता असेल तर तो सुरेंद्र आणि अशासारखं काम तुम्ही करा. 14 एप्रिल आमचे प्रिय मित्र श्री सुरेंद्र उपाध्याय साहेब यांचा वाढदिवस आहे. तर या दिवसानिमित्त आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि त्याचप्रमाणे या वर्षी एक गरजू जरूरतमंद लोकांना आम्ही धनधान्याचे वाटप संध्याकाळी करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशात योग्य तो सन्मान मिळत नसल्याची खंत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ठाण्यात आयोजित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी संविधानावर होणाऱ्या आघातांबद्दल देखील यावेळी चिंता व्यक्त केली. समाजाने बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी यावेळेस सांगितलं. तसंच लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी सजग राहण्याचं आवाहन देखील केलं. या प्रदर्शनाला नागरिकांचा अफाट प्रतिसाद मिळाला. प्रचंड मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनातील फोटो बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ठाणे वैभवचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ हे देखील यावेळेस उपस्थित होते. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.